राजधानी मुंबईला झोडपून काढणारा सकाळपासूनचा मुसळधार पाऊस। हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पालघर, पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। रायगड, पालघरमधील शाळांना आज सुटीही जाहीर करण्यात आली आहे। मुंबईत ही कोसळधार आहे, ज्यामुळे लोकलवरती त्याचा स्वाभाविक परिणाम पाहायला मिळतोय। हार्बर, वेस्टर्न आणि सेंट्रल, मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरच्या लोकल संथ गतीनं सुरू आहे। हिंदमाता, किंग सर्कल, चेंबूर, प्रभादेवी स्थानक परिसरातील रस्ते नेहमीप्रमाणे जलमय झाले। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आहेत। श्रेयस, आता कोणत्या स्पॉटला आहे? मरीन ड्राईव्हचा स्पॉट दिसतोय तुझ्या मागची पार्श्वभूमी लक्षात घेता काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहे? सर, पाऊस जरी कमी झालेला असेल मात्र हायटाईड जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला जाते। मी या दादरच्या किनारपट्टीवर आहे, शिवाजी पार्कच्या किनारपट्टीवर, शिवाजी पार्क चौपाटीवर, दादर चौपाटीवर आपण बघू शकतो मोठमोठ्या लाटा आता इकडे आढळताना दिसतात। हायटाईडचा प्रश्न आहे आणि हायटाईडचा प्रश्न वर्तवला सुद्धा गेला होता प्रसन्न सर, आणि ते चित्र पाहायला मिळतंय। 1:40ला हायटाईड होती आणि ते चित्र आताच पासूनच निर्माण झालं वाटतंय। कोणीही लोक अवतीभोवती नाहीयेत असं कळलेलं, मात्र आपण बघू शकतो तर जरीही पाऊस जरी कमी झाला असला तरी वातावरणामधला हायटाईड असल्यामुळे आणि हायटाईड असल्यामुळे पाऊस आणि सकल भागात पाणी साचल्याचं मोठं प्रमाण खरं तर दिलं जातं। या सगळ्यानुसार आपण बघितलेलं मोठमोठ्या लाटा इथे आता आढळताना दिसत आणि हे चित्र इकडे संपूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायटाईडचा उल्लेख करण्यात आला होता आणि खऱ्या अर्थानं 4.70 असं खऱ्या अर्थानं मीटर्समध्ये हायटाईडचा प्रश्न मात्र वर्तवला जातो। या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आणि हायटाईडमुळे जोरदार मुसळधार पाऊस जर पुन्हा एकदा आला तर पुन्हा पाणी साचण्याचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यामुळे मुसळधार पाऊस मुंबईच्या अनेक ठिकाणी पडतोय आणि हायटाईड असल्या कारणाने आता पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। प्रसन्न श्रेयस, तू आपल्या कॅमेरा पर्सनला सांगून पूर्ण पॅन जर का दाखवू शकलास, म्हणजे तुझ्या समोरच्या भागापासून सी शेप मधून जर का पूर्ण दाखवला किंवा 360 दाखवला तर एकूण अंदाज येईल की किती आता आतमध्ये पाणी आलेलं आहे आणि कशा प्रकारचं एक वातावरण आहे। त्यानिमित्तानं लक्षात येईल की पाणी किती आतपर्यंत आलेलं आहे। खऱ्या अर्थानं आपण पुन्हा एकदा पाहूया, आपण पूर्ण 360 व्ह्यू या संपूर्ण जागेचा पाहूया। आपण दादर चौपाटी किनारपट्टीला आपण मोठमोठ्या लाटा आपण असं बघू शकतोय। या सगळ्या अर्थी बघितलं गेलं तर वरळी सी फेस आपल्याला समोर दिसतोय, मात्र या सगळ्यानंतर सीलिंग जरी दिसत असला तरी आपण लाटा बघू शकतो। हा संपूर्ण परिसर जर आपण 360 व्ह्यू पाहिला तर हा लाटा इकडे मोठ्या प्रमाणावर इकडे आढळताना दिसत आहेत। हा सगळा परिसर पाहायला गेला तर दादर चौपाटीचा परिसर आहे आणि हायटेड असल्या कारणाने प्रसर इकडे मोठमोठ्या लाटा इकडे दरम्यान आता येताना आपल्याला दिसत आहेत। खऱ्या अर्थानं आता लाटा ज्या आहेत ते आढळता दिसला जरी असल्या तरी लाट्यामध्येच निर्माण होतात आणि ते आढळता दिसतात। त्यामुळे कुठे ना कुठे मोठा प्रश्न इकडे पाहायला मिळतोय। जे पर्यटक आहेत जे खऱ्या अर्थानं इकडे येतात त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा म्हणून या कट्ट्यावरून थोडासा लांब राहण्याचा संकेत देखील इकडे रॅपिड ऍक्शन फोर्स करताना दिसत आहेत। हा संपूर्ण व्ह्यू जरी पाहिला तरी मोठ्या प्रमाणावर हायटाईडचा प्रश्न इकडे निर्माण झाला प्रसन्न सर, आणि तेच इकडे चित्र मुंबईच्या किनारपट्टीवर पाहायला मिळतंय। धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।